आता एक मोठी बातमी। काही दिवसांपूर्वी मुंबईतील परेल परिसरात शिवशाही बसनं दुचाकीला दिलेल्या धडकेत एका 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता आणि या अपघातानंतर दुचाकीला धडक देणारा बस चालक बेफिकीरपणे हसत होता। या प्रकारानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत बस चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान आता परेल भागातील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। दोन्ही बाजूंनी उड्डाणपूल असलेल्या या भागात स्पीड ब्रेकर लावण्यात यावेत अशी मागणी देखील स्थानिकांकडून करण्यात येते। चिमुकल्या अथांग तावडेच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबियांमध्ये मात्र शोककळा पसरली आहे। मी ऑफिसवरून घरी जात होती। माझा आणि मंदार बाजूला उभा होता 10 पावलांच्या अंतरावर। तो आणि मी सेम टायमिंगला सिग्नलवर उभे होते आणि शिवशाही जी पाठीमागून आली ती डायरेक्ट त्याला ठोकून पुढे गेली आणि त्याच्यावरून ते बाळ 20-25 फुटावर उडलं आणि त्याच्यानंतर मग त्या बाळाला आम्ही केमला नेलं, त्याच्या पप्पांना पण केमला नेलं, ड्रायव्हरचे फोटो वगैरे काढले। ड्रायव्हरला ह्याची काहीच हे नव्हती, तो बेशिस्त आणि हसत होता। ड्रायव्हरला दुःख नव्हतं असं म्हणता तुम्ही? अजिबात नव्हतं। आम्ही फोटोज पाहिले, त्या फोटोजमध्ये ड्रायव्हर हसत होता, तर तसं सत्य आहे ते? हां, ते सत्य आहे। तो हसत होता, त्याला आम्ही मारलं, त्याला काही फरक पडत नव्हता। तो एकदम बिनलाजवानी आणि निर्लज्जपणे असाच उभा होता। बाकी याच्यावर काही नाही। पोलीस आले, पोलिसांनी त्याला शिवशाहीच्या बसमध्ये लॉक करून ठेवलं, त्याला पब्लिकच्या हवाले दिलं नाही। शेवटी तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तो छोट्या बाळाचं व्हेंटिलेटरवर राहून 20 दिवसांनी त्याचं निधन झालं। तो जो ड्रायव्हर होता त्याने मद्यप्राशन वगैरे काही केलं होतं? काही तुम्हाला निदर्शनास आलं त्यावेळेला? जाणवलं तर नाही, पण ह्याची पोलिसांनी जाच करावी, ह्याची पोलिसांनी त्याची मेडिकल करावी, पण त्याची मेडिकल काही केली नाही। हे मला त्यांच्याकडून कळलं की त्याची मेडिकल केली नाही। त्याची मेडिकल त्या दिवशी केली असती तर आपल्याला ह्याच्यावर काहीतरी कळलं असतं, पण त्याची मेडिकल केलीच नाही। जेव्हा अपघात झाला तर अर्थात आपण ॲम्ब्युलन्सला फोन करतो, पोलिसांना फोन करतो, तर ते किती वेळात स्पॉटवरती आले? पोलीस 15-20 मिनिटांनी आले, पण पब्लिक जमा झाले। पब्लिकने सगळं केलं। पोलीस वगैरे जमा म्हणजे पोलीस वगैरे बोलाल तर तुम्ही 15-20 मिनिटांनी आले, पण पब्लिकने त्याला बाळाला हॉस्पिटलला नेलं। मी मंदारला सांगितलं तू पण हॉस्पिटलला। ते काय माझे असे क्लोज नव्हते, पण बाजूला एक आपलं असतं ना, माणुसकीच्या नात्याने आपण माणुसकीच्या नात्याने त्या बाळाला बघून आम्ही सगळं केलं, पण ह्याच्यावर काहीच म्हणजे ऑब्जेक्शन वगैरे काहीच घेतलं नाही। ते बाळ तर गेलं, पण तो अजूनपर्यंत निर्दयासारखा बाहेर फिरतोय। हा जो सिग्नल आहे, या सिग्नलवर बरेच अपघात होतात। इकडे सिग्नल लागल्यानंतर सिग्नल कोण गाडीवाला थांबत नाही, अजिबात कोण थांबत नाही। सिग्नल लागला की 8-10 सेकंद असंच सगळं पडून जातं। पब्लिकला पण कोणी बाईकवाला सगळं उडवतं आणि दिवसात 4-5 वेळा तर काय ना काय तरी घटना घडतच राहते।